अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. परवा म्हणजेच 29 जून 2026 ला वटपौर्णिमा आहे. आता वटपौर्णिमा म्हटलं तर आपण प्रत्येक स्त्री वडाच्या झाडाची पूजा करत असते आणि उपवास करत असते, पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असते. पण त्याच्यामध्ये पौर्णिमा पण आहे आणि अतिशय सुंदर असा योग आहे आपल्याला आपल्या कुळदेवीची सेवा करण्यासाठी आणि काही उपाय करण्यासाठी. ते कुठले तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी वटपौर्णिमा जरी असली तरी सुद्धा पौर्णिमा सुद्धा आहे. म्हणजेच वडाच्या झाडाची पूजा तर आपल्याला करायची आहे, पण सत्यनारायण झालं किंवा आपल्या कुळदेवीची सेवा करणं झालं हेही तेवढं महत्वाचं आहे. मोस्ट रिक्वेस्टेड की ताई सत्यनारायण कधी करावं? तर बघा 29 तारखेला पौर्णिमा लागणार आहे पहाटे आणि 30 तारखेला पहाटे ते सूर्योदयाच्या आधीच संपणार आहे. थोडक्यात काय, सत्यनारायण हे आपल्याला 29 तारखेलाच करायचं आहे. हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. दुसरा की ताई आमचा जर पशुपतीचे व्रत चालू आहे तर मग वटपौर्णिमेचा उपवास कसा धरावा? बघा आता उपवास वटपौर्णिमेचा हा प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक शहरामध्ये ना वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जातो. काही ठिकाणी असं आहे की फक्त पूजा होईपर्यंत काही खायचं नाही, नंतर तुम्ही खाऊ शकता. काही ठिकाणी असं आहे की पूर्ण दिवसभर उपवास करायचा. आता सगळ्यात आधी जर तुम्हाला तुमच्याकडे तर ही पद्धत आहे की पूर्ण दिवसभर उपवास करायचा आणि संध्याकाळी तो सोडायचा आहे, मग तुम्हाला दोघांपैकी कुठलं एकच व्रत करता येईल. मग कुठलं करायचं ते तुम्ही बघायचं. आणि अर्थात आता वटपौर्णिमा ही वर्षातून एकदाच येत असते, मग अशा वेळेस एका वेळेस दोन दोन व्रत चालत नाही ना. म्हणजे मग हे पण नाही आणि ते पण नाही. म्हणजे जो तुम्ही व्रत करत आहात, आपण पूजा तर दोघांची पण करणार आहोत, पण व्रत कोणाचे करणार? मग त्याच्यासाठी जर तुम्हाला तुमच्याकडे ही पद्धत आहे की दिवसभर उपवास धरायचा, मग तुम्ही वटपौर्णिमेचाच उपवास त्याच्यामध्ये धरावा. बाकी तुमची इच्छा. तर आता पौर्णिमा म्हटलं तर कुळदेवीची सेवा करणं सुद्धा महत्वाचं आहे. कुळदेवीची काय सेवा करायची? तर अर्थात श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारण आपल्याला करायचं आहे. दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता. जेव्हा आहे ना एकाच दिवशी सगळ्या तिथी येतात ना, खूप धांदळ उडते. माझ्यावरनं सांगते, मुलांचंही करायचं असतं, आपलं पण आवरायचं असतं, वडाची पूजा करायची आहे, सत्यनारायण करायचं आहे, दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे, अजून लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करायच्या आहे. याने खूप गडबड होऊन जाते. पण केंद्रात जर सामूहिक पद्धतीने दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण होत असेल तर आवर्जून तिथे जाऊनच तुम्ही पारायण करा, की जेणेकरून सामूहिक तुमची सेवा होईल. तुमची इच्छा असेल तर तुम्ही घरातही करू शकता. पण आता घरात करायचं म्हटलं तर सगळंच मॅनेज करणं अवघड होऊन जातं. ज्यांना दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करणं शक्य होत नाही, त्यांनी काय करावं? तर त्यांनी 11 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करावं. महिलांनो, दुर्गा सप्तशती ग्रंथ चला पौर्णिमा आली करा किंवा चैत्र नवरात्र, शारदीय नवरात्र नाही, तुम्ही याच्यात सातत्य असणं खूप महत्त्वाचं आहे. या संदर्भातला सविस्तर व्हिडिओ मी लवकर तुमच्यासोबत शेअर करेल. आता फक्त थोडक्यात सांगते की जर तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच आपल्याला श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे आणि आपल्याला सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करायचं आहे. आणि पौर्णिमा म्हटलं तर कुळदेवीची सेवा आलीच. मग याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता? तर लक्षात घ्या, तुम्ही एक माळ तरी तुम्हाला तुमच्या कुळदेवीच्या मंत्र जप तुम्हाला करायचं आहे. जसं जमेल, जेवढं जमेल तेवढं तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. सत्यनारायण हे संध्याकाळी करायचं आहे. आता त्याच्यामध्ये ज्या 12 फुलबातींची सेवा ज्यांची घडती ना, तर त्यांच्यात या सगळ्या सेवा घडणार आहे. पण ज्यांचं राहून गेलं किंवा ज्यांनी 12 फुलबातींची सेवा नाही केली, जी आपण पुष्य नक्षत्रापासून करत होतो, त्यांनी काय करावं? पौर्णिमा हा दिवस माता लक्ष्मीसाठी आणि भगवान विष्णूंच्या एकत्रित सेवा करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे. नक्कीच तुमच्या घरात माता लक्ष्मीची मूर्ती असेल, कुळदेवीच्या मूर्तीवर पण अभिषेक करण्याचा प्रयत्न करा. फोटो असेल, मूर्ती असेल तर. काही नाही येत ना, ओम ऐनवेळी क्लीम चामुंडा विचे, ओम ऐनवेळी क्लीम चामुंडा विचे या मंत्राचा मंत्रजप करावा, अभिषेक करावा. 108 वेळा तुम्ही मंत्रजप करू शकता. किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा मंत्रजप करून माता लक्ष्मीच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. तुम्ही दुधाने करा, पाण्याने करा, पंचामृताने करा, कुंकुमाने करा. तुम्हाला जे उपलब्ध आहे तुम्ही ते करू शकता. आता कुंकुम म्हटलं तर कुंकुमार्चन आलंच. या पौर्णिमेला काहीही नाही शक्य झालं तर 11 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करावं आणि कुंकुमार्चन करावं. कुंकुमार्चन खूप सुंदर अशी सेवा आहे आणि नक्कीच ते तुम्ही श्रीयंत्रावर करा, कुळदेवीच्या टाकावर करा, माता लक्ष्मीच्या टाकावर करा, फोटोवर करा. जे तुमच्याकडे उपलब्ध आहे त्याच्यावर करा. ज्यांच्याकडे काहीच उपलब्ध नाही त्यांनी काय करावं? तर बिंदास एक सुपारी घ्यावी, जी आपली लक्ष्मी स्वरूप आहे, हीच माझी माता लक्ष्मी आहे, त्या सुपारीवर अभिषेक करावा आणि त्याच्यावरच कुंकुमार्चन करावं. कुंकू लगेच काढून घेऊ शकता. ते कुंकू तुम्ही वारंवार वारंवार वापरू शकता.
जेवढं जास्त वापराल तेवढं त्या कुंकवाची ताकद वाढत असते. ते कुंकू याला त्याला द्यायचं नाही, वाटत बसायचं नाही. आपण सेवा केली आहे तर ते आपल्याकडेच ठेवायचं. आता हे झालं माता लक्ष्मीच्या सेवा आपण करत असतो, तर ह्यावेळेस ना हवनही करा. दर पौर्णिमेला ना हवन करण्याचा प्रयत्न करा मैत्रिणींनो. जर तुमची इच्छा असेल तर ज्यांना विष्णू याग करायचा आहे ते नक्कीच पौर्णिमेला, प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही घरच्या घरी विष्णू याग करू शकता. एवढं करणं नसेल शक्य ना, तर पौर्णिमेला कुळदेवीच्या नावाचं तुम्ही हवन करू शकता. काही नाही, समिधा घ्या, गौऱ्या घ्या, भरपूर छान असा कापूर टाका, शुद्ध गाईचं तूप टाका. सुरुवातीला गणपती बाप्पाचं आव्हान करायचं. ओम गण गणपती नमः स्वाहा, ओम गण गणपती नमः स्वाहा 11 वेळा म्हणायचं. नंतर तुम्हाला तुमच्या कुळदेवीचा जो मंत्र माहिती असेल, नाहीतर ओम ऐन ह्रीं क्लीं चामुंडाय विचे स्वाहा, ओम ऐन ह्रीं क्लीं चामुंडाय विचे स्वाहा. आता अभिषेक करत असताना तुम्ही खिरीचा अभिषेक करा, तांदळाच्या खिरीचा अभिषेक केला तरी चालेल. नाहीतर काय करायचं, तुम्हाला तांदूळ, साखर आणि जे पायस मिळतं बघा, ते थोडंसं एकत्रित करायचं. स्वाहा 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 छानपैकी. नाही काही भेटलं तर तांदूळ साखर एकत्र करा. पायस सगळ्यांना माहिती आहे, तांदूळ साखर आणि गव्हाच्या लोंब्या असतात बघा त्या छोट्या छोट्या, त्याचा पण तुम्ही स्वाहाकार करू शकता. या पद्धतीने तुम्हाला स्वाहाकार करायचा आहे, जेवढं होईल तेवढं. आणि शेवटचं उरलं तर मग तुम्ही जर घरात खीर केली असेल तर त्याचा स्वाहाकार करायचा. जसं जमेल तसं करण्याचा प्रयत्न करा. आता कुळदेवीला अर्थात बऱ्याच ठिकाणी पुरणाचा नैवेद्य संध्याकाळी उपवास सोडण्यासाठी पुरण केलं जातं. तुमच्याकडे जी पद्धत असेल ती तुम्ही करू शकता. नाहीतर साधी खीर जरी देवीला अर्पण केली, वरण भात भाजी चपाती तरी चालेल, पण घरात हवन केलं पाहिजे. काही नाही, काही वेळ लागत नाही. मी करणार आहे नक्की तुमच्यासोबत शॉर्ट व्हिडिओ तरी शेअर करेल. आणि जर तुम्हाला करायचं असेल तर नक्कीच तुम्ही करा. जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्रमचा पण आहुती देऊ शकता. एक म्हणतो ना की एक ओवी म्हणायची स्वाहा, किंवा तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाची पण आहुती, म्हणजे दुर्गा सप्तशती ग्रंथ पठन करत करत तुम्ही स्वाहाकार करू शकता. किंवा हे जरी म्हटलं सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठन करत करत तुम्ही स्वाहाकार करू शकता. नक्कीच तुम्हाला जसं जमेल तसं करण्याचा प्रयत्न करा. आता माता लक्ष्मी, भगवान विष्णूंची सेवा काय येते, तर विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्रमचं जेवढं जमेल तेवढं पठन करा. महालक्ष्मी अष्टकमचं जेवढं होईल तेवढं पठन करण्याचा प्रयत्न करा. त्याच्याबरोबर आपल्याला जे काही श्रीसुक्तम आहे, व्यंकटेश स्तोत्रम आहे, विष्णू गायत्री मंत्र आहे, लक्ष्मी गायत्री मंत्र आहे, कुबेर, नवार्णव, स्वामी समर्थ महाराजांची जेवढं जमेल 16 वेळा, 24 वेळा, 11 वेळा मंत्र जप करा. बघा, तुम्हाला एक सांगायचं आहे, मला खूप भूक लागलेली आहे आणि मला माहिती आहे की मला खूप भूक लागली आहे. एका घासाने माझं पोट भरेल का सांगा? मी दमून थकून आली आहे किंवा मला खूप तहान लागलेली आहे. एका घोटाच्या पाण्यामध्ये माझी तहान भागेल का? आता एवढं का सांगतेय? मला जर माझ्या अडचणी माहिती ना, की मला आर्थिक अडचण खूप मोठी आहे, तर मला सेवा तेवढी वाढावी लागेल. आपलं काय असतं, अडचण असते ढिगभर, करायची असते सेवा एवढीशी. असं चालत नाही. जेव्हा एवढी सेवा कराल तेवढं एवढं फळ मिळेल. कारण अर्थात आपलं जो काही प्रारब्ध आहे, जो काही सगळा साठा घेऊन आपण जन्माला आलो आहे, त्याच्यातून मुक्ती मिळाल्याशिवाय आपल्यालाही आपली प्रगती होत नाही. आणि ही सेवा करून तुम्ही करोडपती व्हाल, तुम्हाला गडगंज पैसा मिळेल, मला असं अजिबात म्हणायचं नाही. पण तुम्हाला नक्की सांगते, आपण ज्या काही सेवा करत असतो ना, घरात सुख शांती नांदावी, ते खूप महत्वाचं आहे. एक वेळ पैसा कमी आला तरी चालेल, पण त्या डोक्याला ना काही कटकट ताण नको. प्रत्येकाला हेच हवं असतं की बाबा शांतता, घरातले सगळे लोक सुखरूप असावे. आजकाल त्याच्यासाठीच खूप महत्वाचं आहे आणि तेच खूप महत्वाचं आहे. त्याच्याबरोबर अखंड लक्ष्मी प्राप्ती आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर. मी जो काही पैसा कमवते आहे त्याच्यामध्ये वृद्धी होऊ दे आणि तो स्थिर असू दे. नाहीतर काय म्हणतो आपण, बघ याच्याकडे काय होतं आणि आज त्याची काय हालत आहे. ही वेळ कोणावरच येऊ नये. आपल्याकडे कमी पैसा असला त्याच्यात वाढ व्हावी आणि त्याच्यात सातत्य असावं, म्हणून अखंड लक्ष्मी प्राप्ती आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर व्हावी ना, म्हणून सेवा करायची असते. बाकी खूप सेवा करणं, आपल्या अडचणी जर एवढ्या आहे ना, तर आपल्याला एवढी मोठी सेवा करायची आहे हे लक्षात ठेवा. एक माळ जप केली आणि एक पारायण केल्यावर देव म्हणणार नाही की बघ तुला काय पाहिजे. नाही, योग्य वेळ आल्याशिवाय कधीही कोणाला काही भेटलेलं नाही आहे. पण आपणही खूप काही देणं लागतो परमेश्वराचं, आणि जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. आपल्यासाठी जे चांगलं आहे ते परमेश्वर आपल्याला नक्कीच देणार. तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.